Hello student, welcome to my YouTube channel RJ English Tutorials. Today we are going to learn the poem Try Again. This is the poem very motivational and give us a spirit to fight in our life. ही अतिशय प्रेरणा देणारी आणि आपल्याला जीवनामध्ये खूप काही संघर्ष करायला शिकवणारी अशी कविता आहे. चला बघूया ह्या कवितेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे. ही कविता आपल्याला काय शिकवते. टीज अ लेसन यू शूड हीड, ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. टीज is a short form of it is. It is a lesson. हा एक तुमच्यासाठी आपल्यासाठी एक धडा आहे. ट्राय अगेन. यू शूड हीड. हीड मीन्स पे अटेन्शन टू. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे. आपण जो काही प्रयत्न करत आहोत, आपण जे काही जीवनात धडा शिकलो आहोत, त्याच्याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि पहिल्या प्रयत्नात ॲट फर्स्ट इफ यू डोंट सक्सीड, जर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर काही हरकत नाही, त्याच्याने काही फरक पडत नाही. त्यासाठी ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतो. की आपल्यासाठी हा एक धडा आहे की आपण जरी पहिल्या प्रयत्नात सक्सेस झालो नाही तरीसुद्धा आपण त्यासाठी ट्राय अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. ॲट फर्स्ट वी कांट बी सक्सीड, देन वी मस्ट डू द ट्राय अगेन. पुन्हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून कवी या ठिकाणी सांगतो पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा. बघा, देन युअर करेज शूड ॲपियर, फॉर इफ यू विल परसिवर, you will conquer, never fear, try again. Then your courage should appear. तुमचं जे धैर्य, करेज म्हणजे काय? धैर्य. तुमचं त्यावेळेस त्या ठिकाणी तुमच्यामध्ये असलेले धैर्य, संयम हा त्या ठिकाणी दिसून आला पाहिजे आणि ते तुमचं आपोआप वाढेल. तुम्ही जर त्या ठिकाणी अयशस्वी झालात आणि पुन्हा प्रयत्न केला तर तुमचं करेज वाढेल. म्हणून पोएट या ठिकाणी सांगतो युअर करेज शूड बी ॲपियर. त्या ठिकाणी तुमचं धैर्य दिसलं पाहिजे. आणि फॉर इफ यू विल परसिवर. परसिवर म्हणजे काय? चिकाटीने पुन्हा प्रयत्न करत राहणे. जास्तीत जास्त एखादा गोल ॲचिव्ह होईपर्यंत प्रयत्न करत राहणे. तुम्ही त्यासाठी तुमचा ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहाल. यू विल कॉन्कर, तेव्हा कॉन्कर, विल विन, तुम्ही त्यावेळेस जिंकाल. यू विल कॉन्कर, तुम्ही त्यावेळेस जिंकलेला असाल. अँड नेवर फिअर, आणि कधीही घाबरू नका. जीवनात प्रयत्न करण्यासाठी कधीही घाबरू नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. पुढे बघा, वन्स ऑर ट्विस. Once or twice, though you should fail. Once or twice, though you should fail, try again. एकदा दोनदा कदाचित तुम्ही अयशस्वी व्हाल, तुम्हाला यश मिळणार नाही, परंतु तुम्ही ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले पाहिजे. यू शुड फेल वन्स ऑर ट्विस, नो प्रॉब्लेम, बट यू ट्राय टू गो अहेड. तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू विल बी सक्सेस व्हेन यू विल ट्राय अगेन अँड अगेन. तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी व्हाल. यू विल बी अचीव द गोल. तुम्हाला जो गोल, तुमचं ते ध्येय साध्य करायचं ते तुम्हाला त्यावेळेस प्राप्त होईल. इफ यूड लास्ट प्रिव्हेल. प्रिव्हेल म्हणजे कॉन्कर, विजय. इफ यूड लास्ट प्रिव्हेल, कदाचित हा तुमचा मिळवलेला शेवटचा विजय असेल. तुम्हाला
जर तो शेवटचा विजय असेल तरीसुद्धा यू ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. हा तुमचा लास्ट प्रिव्हेल असेल, पण तरीही तुम्ही प्रयत्न करत राहा, कारण दॅट इज नॉट युअर गोल. यू मस्ट गो अहेड. तुम्ही पुढे पुढे जात राहा. देन यू विल बी सक्सेस. यू हॅव टू डू द हार्ड वर्क. देन यू विल बी सक्सेस. तुम्ही चांगलं हार्ड वर्क कराल, पुन्हा प्रयत्न कराल तर पुढे जाल. इफ वी ट्राय, इट इज नो डिसग्रेस. दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? इफ वी स्ट्राईव्ह, हार्ड वर्क, खूप प्रयत्न केला, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला. इट इज नो डिसग्रेस. इट इज नॉट डिसग्रेस. अशेम, डिसग्रेस, त्याच्यात नामुष्की मानण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही भरपूर प्रयत्न केला पण तुम्हाला अपयश आलं, त्याच्यात काही विशेष नाही आहे. त्याच्यात नामुष्की मानण्यासारखं काही नाही, त्याच्यात गैर मानण्यासारखं काही नाही, कारण यू डीड व्हेरी हार्डली, यू ट्राईड व्हेरी हार्डली. देन देर इज नो डिसग्रेस, नो असेम्ड. त्याच्यात तुम्हाला लाज वाटण्यासारखं असं काही नाही. दो वी डू नॉट विन द रेस, आपण एखादी रेस नाही जिंकलो, पण आपण प्रयत्न केला होता, आपण शर्यतीत भाग घेतला होता, आपण स्पर्धेत होतो. वी आर डुईंग द फाईट बट वी नॉट सक्सीड, देन नो प्रॉब्लेम. तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॉम्पिटिशन केली पण तुम्हाला यश मिळालं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? अशा याच्यात आपण काय करू शकतो? बट आपल्याला सॅटिस्फॅक्शन कसलं आहे? वी ट्राईड हार्ड इवन दो वी नॉट सक्सीड. पण आपण चांगला प्रयत्न केला, हा याचं एक आपल्याला सॅटिस्फॅक्शन राहतं. मग यू मस्ट हॅव टू डू द हार्ड वर्क टू अचीव आवर गोल, and we have to target our goal, and for that we try and try again. त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. if you find task is hard, तुमच्या लक्षात आलं की टास्क इज नॉट इझी, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आपल्याला मिळालेलं एखादं टास्क आहे किंवा आपल्याला एखाद्या जीवनामध्ये आलेली गोष्ट आहे ती अतिशय कठीण आहे, पण ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन, यू विल बी सक्सेस. त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल. नो प्रॉब्लेम, टास्क इज व्हेरी हार्ड, डिफिकल्ट, बट यू कॅन मेक इट इझी बाय डुईंग द हार्ड वर्क. त्या ठिकाणी तुम्ही एखादा हार्ड वर्क करून, पुन्हा प्रयत्न करून ते तुम्ही इझी करू शकता. आणि म्हणून ट्राय अँड ट्राय अगेन. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. वेळ अशी एक गोष्ट आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रिवॉर्ड, तुमचं बक्षीस तुम्हाला मिळवून देईल. तुमचा प्रयत्न सातत्याने चालूच असला, तुमचा संघर्ष सतत चालू राहिला, तर काळ हे असं त्याच्यावरचं औषध आहे की तुम्हाला त्याचं बक्षीस नक्कीच मिळेल. यू विल बी गेट द युअर रिवॉर्ड. टाईम विल ब्रिंग यू दॅट, नो प्रॉब्लेम. दॅट्स वाय यू मस्ट डू द हार्ड वर्क. डोंट गिव अप. तुम्ही ते सोडून देऊ नका. डू हार्ड वर्क. ते करत राहा कंटिन्युअसली, तर तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल. यू विल बी गेट द नाईस रिवॉर्ड ऑफ दॅट. ते कधीही वाया जाणार नाही. आणि म्हणून पोएट सांगतो की ट्राय अँड ट्राय अगेन. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू, why with patience may not you? Only keep this rule in view. All that other folk can do. Folk means people. This thing other people can do. But why? All other folk can do.
Why with patience may not you? Only keep this rule in view. It means इतर लोक जे करू शकतात, other people can do that things I can also do. जे इतर लोक करू शकतात ते मी सुद्धा करू शकतो. व्हाय आणि का? विथ पेशन्स, अगदी संयमाने, आणि आपण ते संयम ठेवून ती गोष्ट करू शकतो. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू. मनामध्ये एकच गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की एकच नियम लक्षात ठेवायचा आहे, ट्राय अँड ट्राय अगेन. यासाठी मला हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आठवते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों से 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों से सांस भर देता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उनकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अशी ही कविता, या कवितेच्या काही ओळी की एक छोटीशी मुंगी दाणे घेऊन भिंतीवर चढते आणि कितीतरी हजार वेळेस ती खाली पडते, पण ते आपला प्रयत्न सोडत नाही, तो दाणा घेऊन त्या ठिकाणी जातेच. नौका जर एखाद्या समुद्रावरच्या लाटांना घाबरली तर नौका कधी समुद्राला पार करू शकणार नाही. पण लहरों से कभी डरती नहीं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून ही कविता आपल्याला खूप प्रेरणा देते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेलं जे सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. त्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, फ्री आहे. आणि बाजूलाच एक बेलचं चित्र आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करा, बेल आयकॉनवर, आणि तुम्हाला मी असेच व्हिडिओ पाठवत राहील. तुमच्या सबस्क्राईब आणि बेल आयकॉनमुळे मला फक्त प्रेरणा मिळू शकेल. त्यात तुमचं काही नुकसान नाही, पण मला एक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग माय videos.